बंद करा, बंद करा. दिवसापासून ह्या विशिष्ट गुर्जर गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. गाडी येते आणि सिलेंडर इथून गायब होऊन जातात. लोकांना डिलिव्हरचा मेसेज येतो पण प्रत्यक्षात सिलेंडर भेटत नाही. याचा अर्थ काय आहे? काळाबाजारी असा लोकांचा आरोप आहे. आणि एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणते की कुठेच सिलेंडरचा पुरवठा तुटवडा नाही आहे, पण भंडाऱ्याची सत्य परिस्थिती पाहता कुठेतरी काळाबाजाराचा प्रकार आहे आणि त्यामुळे हा सिलेंडरचा पुरवठा नियमित नाही आहे. तर प्रशासनाने तुरंत याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा, जनतेला न्याय द्यावा आणि सिलेंडरचा पुरवठा हा नियमित करावा. आणि त्याचप्रमाणे ह्या पर्टिक्युलर गुर्जर गॅस एजन्सीवर तुरंत 3 दिवसाच्या आतमध्ये कारवाई करा. आणि लोकांचं मत आहे की गोडाऊनमध्ये आताही स्टॉक पडलेला आहे आणि यांचे 2-2 गोडाऊन आहेत, ऑफिस 3-3 आहेत. तर लोकांनी चक्क जावं कुठं हा प्रश्न येतो, कारण की अंतर जवळ नाही आहे सर. इथल्या इथं भंडाऱ्यात एका ऑफिसपासून कमीत कमी 2-2, 3-3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि KYCच्या नावाखाली हे लोक सर्रास लूट करायचे लोकांची. 236 रुपयांचा बिल फाडतात आणि KYC करतो असं बाकीच्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्या मार्फत ते कामं करत आहेत. तर महत्त्वाची गोष्ट आहे की स्वयंस्फूर्तीने लोकांनी हा जो तीव्र विरोध आहे, चक्का जाम करून लोकांनी तीव्र विरोध दाखवला. पुरवठा अधिकारी चक्क म्हणतात की आज शनिवार आहे, आम्ही शनिवारी येऊ कसं, तुम्ही सोमवारला भेटा. तर मला सांगा, ज्यांची ड्युटी 24/7 आहे अशा काळामध्ये त्यांनी असा समर्पक उत्तर द्यायला हवं का? तर त्यांनी आपली जबाबदारी समजून या पर्टिक्युलर गुर्जर एजन्सीला याच्यावर 3 दिवसाच्या आत कठोर कारवाई करावी आणि आताच्या आता लोकांची जी रास्त मागणी आहे ती पुरवठा करून गॅस सगळ्यांना म्हणजे सिलेंडर द्यावा अशी रास्त मागणी आहे. नाही, त्यांनी लिहून द्यावं ना, त्यांनी चिठ्ठ्यावर लिहून द्यावं, नंबर टोकन द्यावं, लोक सिलेंडर जमा करतील. त्यांनी दिलेला जो दिवस आहे त्या दिवसाला लोक येतील आणि लोक त्यांच्याशी सहयोग करण्यास समर्पक आहेत.